विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला निजाम मगर मिट्टीतून सुटका या घटकापर्यंत आपण आलेलो होतो. आज आपण गंगाप्रसादजी अग्रवाल यांना राजकारणात रस नसणे, बाहीना राजकारणात रस नसणे या मुद्द्यांचा आपण विचार करा. 8 क्रमांकाचा मुद्दा आहे बाहीना राजकारणात रस नसणे. गंगाप्रसादजी अग्रवाल यांचा मुळात पिंड हा समाजसेवेचा आहे, देशभक्तीचा आहे, प्रदेश भक्तीचा आहे. त्यांची जडणघडण राजकारणी म्हणून झालेली नाही, तरीही वसमत तालुक्यातील लोकांचं प्रेम, उदंड असं प्रेम असल्यामुळे लोकांच्या आग्रहास्तव भाईजीने 1953 साली वसमतच्या नगरपालिकेचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष झालेले होते. कारण लोकांचं इतकं प्रेम होतं की भाईजी वसमत नगरपालिकेचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष तुम्ही झालं पाहिजे. लोकांच्या इच्छेखातर गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी 1953 साली वसमत नगरपालिकेचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. कारण पहिला आणि शेवटचा व्यक्ती हा स्पर्धा परीक्षेचा प्रश्न होऊ शकतो. ग्रामपंचायतीचा पहिला सरपंच, महानगरपालिकेचा पहिला महापौर, नगरपालिकेचा पहिला नगराध्यक्ष, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे पहिले पंतप्रधान, भारताचे पहिले राष्ट्राध्यक्ष वगैरे वगैरे अशा प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये येतात. तसं गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी वसमत तालुक्यामधचा जो कोणी इतिहास लिहील, गंगाप्रसादजी अग्रवाल वसमत नगरपालिकेचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष होते, ही त्या इतिहासकाराला नोंद घ्यावी लागेल. अशा प्रकारचं पहिलं आणि उभहिलं काम करण्याचं काम गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी केलेलं आहे. या कार्यकाळामध्ये गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी पूर्ण वसमत तालुका, वसमत शहर नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी समजून घेतलेले आहे आणि सगळं पाहिलेलं आहे. राजकारण कसं असते, राजकारण हे समाजकारण्याचं आहे का त्याला पिंडच असावा लागतो राजकारणाचा, का समाजसेवक, समाजकारणी माणसं राजकारण सांभाळू शकतात का, राजकारणाची खुर्चीवर बसू शकतात का, बसल्या तर ती खुर्ची टिकू शकते का, वगैरे वगैरे अशा प्रकारचे प्रश्न अनेक निर्माण होतात. आणि हे सगळं राजकारण हे गजकरण असतं. मुलांनो, माणसं म्हणतात, उगीच म्हणत नाहीत, राजकारण हे गजकरण असतं. ज्यांना गजकरणाची सवय आहे, ज्याला लोकांना गुदगुल्या करता येतात आणि आपल्याला स्वतः हसता येतं, असेच माणसं राजकारणामध्ये पडावेत. गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या माणसासारखं, यांच्यासारख्या माणसाचं राजकारण नाही आणि त्यांनी ओळखलं. हा आपला प्रांत नाही, आपला प्रांत समाजसेवेचा प्रांत आहे, लोकसेवेचा प्रांत आहे, लोकांचे प्रश्न जाणून घेणे आणि समजून घेणे, त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रांत आहे. आणि त्यांनी काही काळानंतर सत्तेच्या राजकारणामध्ये गंगाप्रसादजी अग्रवाल रमलेले नाहीत. मला नको म्हटले, राजकारण मला नकोस आहे, मला गुदमरल्यासारखं वाटत आहे.
मला बांधून टाकल्यासारखं वाटत आहे. आणि अशा प्रकारचे वेगळे चांगले आणि वाईट अनुभव त्यांना अनुभवले त्यांनी. आणि नंतर मग राजकारणाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी कधीच राजकारणाची खुर्चीला स्पर्श केलेला नाही. खुर्चीवर विराजमान झालेले. त्यांना एकच वेळेस राजकारणाची खुर्ची पुरेशी झालेली आहे मुलांनो. तर राजकारण यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल राजकारण कसं असतं मुलांना. त्यानंतर 9 क्रमांकाचा मुद्दा आहे राष्ट्रसेवा दलाचे व्यासपीठ. राष्ट्रसेवा दलाचे व्यासपीठ म्हणा, विचारपीठ म्हणा. नंतर भाईजीने वसमतच्या नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्यांना त्यामध्ये रस नव्हता, इंटरेस्ट नव्हता. नंतर त्यांनी राष्ट्रसेवा दलाच्या विचारपीठावर त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि या राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून राष्ट्राची सेवा विचाराच्या माध्यमातून, प्रश्नाच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून जे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्यावर लोकांना मार्गदर्शन करणे, लोकांचं प्रबोधन करणे, ही अशा प्रकारची राष्ट्रसेवा दल ही सुद्धा एक चळवळ आहे मुलांना. आता तुम्हाला माहित नाही, तुम्हाला फक्त सध्याचे पक्ष माहीत आहेत. काँग्रेस, BJP, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना, छोटे मोठे पक्ष माहीत आहेत तुम्हाला. चळवळी माहीत नाहीत मुलांना. चळवळी माहीत आहेत मुलांना. चळवळी तुम्हाला माहीत नाहीत. कारण चळवळच देशाला तारू शकते. चळवळच देशाला दिशा देऊ शकते मुलांना. एखादा राजकारणी पक्ष जर चुकत असेल तर चळवळीच्या माध्यमातून आंदोलन केलं जातं. चळवळीच्या माध्यमातून मोर्चे काढले जातात. चळवळीच्या माध्यमातून सरकारला निवेदन दिलं जातं. आणि सरकारला जागा आणि जागृत करण्याचं काम चळवळीच करू शकतात मुलांना. कारण चळवळीच्या लोकांचा स्वार्थ नसतो. राजकारणी लोकांचा स्वार्थ असतो. राजकारणी लोक सत्तेवर बसण्याच्या अगोदर आवाज उठवतात. सत्तेवर बसल्यानंतर आळीमिळी गुपचिळी, हाताची घडी आणि तोंडावर बोट, अशा प्रकारची परिस्थिती सत्ताधारी पक्षामध्ये. आता सध्या सत्ताधारी पक्षामध्ये शिवसेना बसलेला आहे. अगोदर किती आक्रमक पक्ष असायचा, आता कसा शांत शेळीसारखा झालेला आहे. असं असते मुलांना. या राष्ट्रसेवा दलामध्ये एस.एम. लोहिया, बापूसाहेब काळदाते, एस.एम. लोहिया, बापूसाहेब काळदाते यांच्यासह अनेक लोकांच्या सोबत सहवास गंगाप्रसादजी अग्रवाल यांना मिळालेला आहे. तर एस.एम. लोहिया, बापूसाहेब काळदाते यांचं नाव आम्ही ऐकलेलं आहे मुलांना. बऱ्याच वेळेस नाव ऐकलेलं आहे, पण त्यांना पाहिलेलं नाही. त्यांचे विचार आम्ही ऐकलेले आहेत वर्तमानपत्रातून. विचार ऐकले, त्यांची पुस्तकं पाहिलेली आहेत, वाचलेले आहेत. ही खूप चांगली व्यक्ती आहेत आणि त्यांचा सहवास यांना लावलेला आहे. राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून गंगाप्रसादजी अग्रवाल राजकारण सोडून राष्ट्रसेवा दलामध्ये प्रवेश करण्यामागचं सुद्धा एक काहीतरी हेतू आहे, काहीतरी कार्यकारी मीमांसा आहे. कारण राजकारणामध्ये काम करत असताना समाजाचे प्रश्न सोडवता येत नाहीत. सोडवता येतात, मोजक्या प्रमाणात सोडवता येतात. परंतु बाहेर राहून चळवळीच्या माध्यमातून जेवढे प्रश्न सोडवता येतात, आवाज उठवता येतात, लोकांना शहाणं आणि जागृत करता येतं, तेवढं राजकारणातून करता येत नाही मुलांना. कारण राजकारणात गेल्यामुळे लोकांना सांभाळावं लागतं, वोट बँक सांभाळावी लागते, मतदार राजाला ची इच्छा प्रसन्न करावी लागते, खुश करावं लागतं, इच्छा नसताना सुद्धा. मतं उडवण्यासाठी, भविष्यात सरकार येण्यासाठी, निवडून येण्यासाठी, पक्ष वाढवण्यासाठी वगैरे वगैरे अशा प्रकारचं स्वार्थी राजकारण असतं. आणि भाईजींनी
या सेवादलात येऊन पहा कुळ कायदा, अन्नधान्य टंचाई, पहा कुळ कायदा पूर्वी होता मुलांनो, आज सुद्धा तो कायदा चिटकून बसलेला आहे. पूर्वी इतक्या प्रमाणामध्ये शेती होती, एकाला 400 एकर, 100 एकर, 200 एकर, माणसं कमी. जो माणूस 100 एकर वाल्या माणसाची मालकाची शेती होईत करत असेल, मशागत करत असेल, त्याचंच नाव त्या तहसीलच्या दप्तराला लावलं जायचं मुलांना. लावलेलं आहे आता बऱ्याच वेळ. बऱ्याच लोकांच्या शेतीवर कुळ आहे, कुळ कायदा होता. जो माणूस शेती करायचा, नोकरदार असेल, सालगडी असेल, त्याचं नाव त्या शेतीच्या सातबाऱ्यावर नोंदवलं जायचं मुलांना. हा अशा प्रकारचा कुळ कायदा नाहीसा व्हावा, नष्ट व्हावा म्हणून राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून भाईजींनी प्रखर विरोध केलेला आहे, आंदोलन सुद्धा केलेले आहेत. अन्नधान्य टंचाई, लोकांना अन्न मिळत नाही, अन्न मिळालं पाहिजे, धान्य मिळालं पाहिजे, त्यासाठी आधुनिक उत्पादन वाढलं पाहिजे. आणि जे उत्पन्न वाढतं ते उत्पन्न लोकांच्या आरोग्याला पोषक अशा प्रकारचं अन्नधान्य उत्पादन असणं गरजेचं आहे. यासारखे अनेक प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत आणि मार्गी सुद्धा लावले आहेत. विणकरांचा प्रश्न आहे, त्यांनी श्रम शिबिरे सुद्धा घेतलेले आहेत. मुलांनो, काम करणं गरजेचं आहे, घाम गाळलं पाहिजे. आपला 2 पैसे घामाचे मिळाले पाहिजे, श्रमाचे मिळाले पाहिजे. जागी जागी त्यांनी श्रम शिबिरे सुद्धा घेतलेले आहेत. ज्या लोकांच्या हाताला काम नाही, काम देण्यासाठी, काम मिळण्यासाठी त्यांनी कॅम्प घेतले, शिबिरे घेतलेले आहेत. मागेल त्याला काम यासाठी त्यांनी शेततळे असतील, रोडची कामं असतील, बिल्डिंग असतील, अशा प्रकारची कामं त्यांनी सरकारकडून मागून आणलेले, भांडून आणलेले आहेत आणि लोकांना काम दिलेत मुलांना. पहा, शेतकरी प्रश्नावर त्यांनी स्वतःच गीत रामायण लिहिलेलं आहे. गीत रामायणाचं लेखन सुद्धा केलेलं आहे. गीत रामायण, शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित गीत रामायण या ग्रंथाचं लेखन स्वतः गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी केलेलं आहे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व गंगाप्रसादजी अग्रवाल आहेत. 10 क्रमांकाचा मुद्दा आहे ग्रामविकासाची कामे. ग्राम म्हणजे गाव, ग्राम म्हणजे खेड. गावालाच काय म्हणतात? ग्राम म्हणतात. तर शहरी भाग आणि ग्रामीण भाग अशा प्रकारची जी विभागणी आहे, त्यामधली जे ग्रामविकासाची कामं, गावांचा विकास झाला पाहिजे, तांड्याचा विकास झाला पाहिजे, वाडीचा विकास झाला पाहिजे, ग्रामीण भागातल्या लोकांचा विकास झाला पाहिजे. यासाठी त्यांनी राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून रस्ते बांधणी, गाव तिथे रस्ता, ही त्यांनी राबवलेली आहे मुलांनो. तुम्ही म्हणाल हे आता झालेले आहे? नाही, रस्ते वगैरे नव्हते मुलांनो. मराठवाड्यात रस्ते नव्हते. तालुक्यातून गावाला रस्ता आला पाहिजे, गावातून तालुक्याला, जिल्ह्याला रस्ता गेला पाहिजे. रस्ते बांधणीचं काम गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या नेतृत्वातून, चळवळीतून उभं टाकलेलं, निर्माण झालेलं आहे. बांध बंदिस्ती, बिल्डिंगीचे कामं जे होते ना, आपले 2 जर शेतं असतील, 2 जर वावरा असतील, 2 जमिनी असतील, तर दोघांमध्ये बांध, माती वाहून जाणे, पाणी वाहून जाणे, पाणी अडवा, पाणी जिरवा, अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. पाझर तलाव, छोटी छोटी पाझर तलाव, तुमच्या बऱ्याच तालुक्यामध्ये पाझर तलाव आहेत. कारण त्या परिसरातलं पाणी वाहून जाता कामा नये. वाहून जाणारं पाणी तिथेच अडलं पाहिजे, तिथं थांबलं पाहिजे आणि जमीन मुरलं पाहिजे. आणि वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून ती शेतीला मिळालं पाहिजे. विहीर खोदणे, त्याशिवाय अन्नधान्याच्या टंचाईचा प्रश्न सुटणार नाही. हे अशा प्रकारचे उपक्रम जर राबवले गेले, जागृती केली गेली, लोकांच्या सहभागातून, लोकांच्या चळवळीतून अशा प्रकारचे प्रश्न, ग्रामविकासाची कामं करण्यासाठी भाईजींनी
अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत आणि त्यामधले महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे भाईजी आहेत. राष्ट्रीय सेवा दलाच्या माध्यमात राष्ट्रीय सेवा दलाच्या चळवळीमध्ये गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्याबरोबर वसंत बापट, लीलाधर हेगडे, दादा कोंडके यांची नावं तुम्ही ऐकलेली आहेत. दादा कोंडकेचं नाव ऐकलेलं आहे आपण. मराठी चित्रपटसृष्टीला उत्तुंग अशा यशोशिखरावर घेऊन जाणारे व्यक्ती म्हणजे दादा कोंडके आहेत, निळू फुले आहेत, राम नगरकर आहे. या कलागुणांचा आस्वाद त्या काळामध्ये राष्ट्रीय सेवा दलाच्या ही मंडळी, सर्व मंडळी, मी आधी आता नाव सांग, ही सर्व मंडळी राष्ट्रीय सेवा दलामध्ये काम करत होती. आणि एवढं कामच करत नव्हती तर लोकांचं प्रबोधन, हुंडाबळीचा प्रश्न, शेतीचा प्रश्न यावर समाज जागृती करण्याचं काम या माणसांनी केलेलं आहे मुलांना. त्याचबरोबर लोकशाही प्रभाकर वाईकरांची कला पताका साथ, शाहीर म्हणजे काय, गाण्याच्या माध्यमातून लोकांचं रंजन, लोकांचं प्रबोधन या काळामध्ये केलं जात होतं मुलांना. आणि त्यामध्ये गंगाप्रसादजी अग्रवाल यांचं महत्त्वाचं योगदान आहे आणि त्या योगदानास आपल्याला नाकारता येणार नाही. ही अशा प्रकारची माणसं आपल्याच परिसरामध्ये, आपल्याच प्रदेशामध्ये होती म्हणून कुठेतरी मराठवाडा मुलांनो टिकून आहे, काहीतरी थोडाफार विकास झालेला आहे. इतर प्रदेशाच्या तुलनेमध्ये मराठवाड्याचा विकास झालेला नाही. विकास पश्चिम महाराष्ट्रात झालेला आहे, पुणे विभागात कोकणाचा झालेला आहे मुलांनो, पण इतर विभागाच्या तुलनेत मराठवाड्याचा विकास झालेला नाही. म्हणूनच याची प्रकर्षाने आपल्याला नोंद करावी लागते मुलांनो. त्यानंतरचा मुद्दा आहे, 11 क्रमांकाचा मुद्दा आहे भूदान पदयात्रा. तर भूदान हा शब्द तुम्ही ऐकलेले असावेत. भूदान चळवळीचे कर्ते किंवा जनक कोणास म्हणतात? विनोबा भावे यांना म्हणतात मुलांनो. भूदान चळवळ पहिल्यांदा कोणी सुरू केली? विनोबा भावे यांनी सुरू केलेली आहे. आणि गंगाप्रसादजी अग्रवाल भूदान पदयात्रा त्यांनी सुरुवात केली. भूदान चळवळ. भूदान म्हणजे भू म्हणजे जमीन. एखाद्या समजा अधिकची जमीन असेल आणि एखाद्याला जमीन नसेल ती दान करून टाकावी स्वइच्छेने. भूदान चळवळ. अन्नदान, नेत्रदान, रक्तदान आहे ने. दान सर्वश्रेष्ठ दान यांना म्हणतात. अन्नदान, रक्तदान, नेत्रदान, दान करा, गुणदान, गुण त्यामध्ये आणखी गुणदान एक सुद्धा मिळालं. विद्यार्थ्यांनी जर चांगलं लिहिलं तर प्राध्यापक, परीक्षक होता तो अधिक दान देण्याचा प्रयत्न करतात मुलांना. आता भूदान पदयात्रा, कारण एक वर्ग वरचेवर 400-500 एकरचा मालक आणि एक वर्ग मजुरी करणारा, श्रम करणारा, कष्ट करणारा, रोजंदारी करून आपली भूक आणि तहान भागवणारा वर्ग आहे. हे अशा प्रकारचं कुठेतरी समांतर परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. आणि त्यांनी कायदाच केलेला होता मुलांना. अधिकची जमीन असलेली जमीन ज्यांना काहीच नाही त्यांना दान करण्याची चळवळ सुद्धा त्यांनी सुरू केली होती. आणि पहिली चळवळ त्यांनी वसमत, हिंगोली, कळमनुरी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी भूदान पदयात्रा सुरू केली होती. जमिनीच्या बाबतीमध्ये ज्यांना नाही त्यांना दान करा जमीन, त्यांनाही खाऊ द्या, त्यांनाही शेतामध्ये काम करू द्या, मशागत करू द्या. ती आपली लेकरं आहेत, सर्वांची काळी आई आहे, काळी आईचे आपण सर्वजण लेकरं आहोत, अशा प्रकारचा उपदेश त्यांनी केले पहा. आणि ही भूदान पदयात्रा 28 दिवसाची वसमत, हिंगोली, कळमनुरी या जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना घेऊन त्यांनी 28 दिवसाची त्यांनी भूदान पदयात्रा पायी ही यात्रा त्यांनी काढलेली होती. आणि या यात्रेमध्ये 17 एकर जमीन लोकांनी दान केलेली आहे. 17 एकर जमीन, एक नाही दोन नाही. आज मुलांनो कोणी 1 गुंठा सुद्धा शाळेसाठी, समाज मंदिरासाठी
कोणी दान सुद्धा करत नाही, सार्वजनिक कामासाठी सुद्धा दान करत नाही मुलांनो. एक नाही दोन नाही, गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या समाज उपयोगी या पदयात्रेच्या माध्यमातून 17 एकर जमीन लोकांनी दान केलेली आहे. जयप्रकाश नारायण JP म्हणतात मुलांनो. जयप्रकाश नारायणला काय JP म्हणतात. जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्माण आंदोलना निमित्त देशभर त्यांनी दौरा केलेला आहे. जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन मुलांनो फार सुपरिचित आहे. पहिल्यांदा आंदोलन कोणी निर्माण केलं? जयप्रकाश नारायण. बिहारमध्ये आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं आणि त्या आंदोलनाचा आदर्श सर्वांनीच आजही घेतात मुलांनो, नाव सुद्धा काढतात. त्यांचा आदर्श घेऊनच आपल्या महाराष्ट्रातले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सतत आंदोलन करतात मुलांनो. आंदोलन उपोषण हे प्रभावी आणि परिणामकारक अशा प्रकारचं शस्त्र आहे, हत्यार आहे. सरकार जर असं ऐकत नसेल ना, आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला सरळ करण्याचं माध्यम म्हणजे आंदोलन आहे. गांधीजी तेच केलं मुलांनो. इंग्रजांच्या विरोधामध्ये युद्ध करता आलं असतं, लढाया करता आल्या असत्या, रक्तपात सांडता आला असतं, पण त्यांनी नाही. अहिंसेचा मार्ग त्यांनी आंदोलन त्यांनी सुरू केलेला आहे. बस एवढंच नव्हे तर गंगाप्रसाद अग्रवाल गुजरात, बिहार, मराठवाडा विद्यार्थी विकास आंदोलन अशा प्रकारे त्यांनी काढलेली आहे. त्यामध्ये मोहन धारिया, बापूसाहेब काळदते, अनंत भालेराव आदींची साथ गंगाप्रसाद अग्रवाल यांना मिळालेली आहे. गंगाप्रसादजी, तुम्ही चांगलं काम करत आहात. ही सर्व माणसं मराठवाड्यातली मुलांनो. मोहन धारिया, बापूसाहेब काळदे, अनंत भालेराव ही सगळे मराठवाड्यातली माणसं आहेत. यांनी सपोर्ट केलेला. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशा प्रकारचा विचार त्यांनी पेरलेला होता, मांडलेला होता आणि त्या माध्यमातूनच त्यांनी अशा प्रकारचं काम केलेलं आहे. आणि 12 क्रमांकाचा मुद्दा आहे गोविंदभाईच्या निधनानंतर. गोविंदभाई म्हणजे कोण मुलांना माहिती आहे तुम्हाला? गोविंदभाई श्रॉफ हे मराठवाड्यातलीच स्वातंत्र्य सेनानी आहेत. मराठवाडा मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ, आपले गंगाप्रसादजी अग्रवाल ही माणसं नेतृत्व केलेली आहेत. गोविंदभाई श्रॉफच्या निधनानंतर मुलांनो, गोविंदभाई श्रॉफ यांचं सुद्धा मी नाव ऐकलेलं आहे. अल्पराच त्यांचं निधन झालेलं आहे मुलांना, पण त्यांना प्रत्यक्ष पाहता आले नाही. वर्तमानपत्रातून गोविंदभाई श्रॉफला आम्ही पाहिलेलं आहे, त्यांचे विचार ऐकलेले आहेत, त्यांचा फोटो पाहिलेला आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि गोविंदभाईच्या निधनानंतर गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी त्यांची आठवण राहावी म्हणून वसमत येथे गोविंदभाई श्रॉफ सभागृहाची त्यांनी स्थापना केलेली आहे. नव्या पिढीला गोविंदभाई श्रॉफ माहीत असावेत. मुलांनो, शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक रस्ते, समाज मंदिरं, सभागृह यांना जी नावं दिलेली आहेत, मुलं रस्त्याला नावं दिली आहेत, ती उगीच दिलेली नाहीत मुलांनो. त्यांचं प्रचंड मोठं योगदान आहे. त्यांनी या प्रदेशासाठी, देशासाठी लढलेले आहेत, झुंजलेले आहेत, म्हणून त्यांची नावं दिलीत मुलांनो. आपण त्यांच्या तुलनेमध्ये काहीच करू शकत नाही, म्हणून आपलं कोणी नाव सुद्धा घेत नाही. देण्याचा प्रश्न लांबच राहिला मुलांनो. आपलं काम इतकं संकुचित निर्माण झालेलं मुलं, संकुचित वृत्ती निर्माण, बेडकासारखी. मी आणि माझा मोबाईल आणि मी, अशा प्रकारचं विश्व निर्माण झालेलं मुलांनो. त्यामध्ये आई नाही, वडील नाही, समाज नाही, गाव नाही, समाजसेवा तर लांबच झाली मुलांनो. स्वतःची प्रगती करायला वेळ नाही आजच्या तरुणाकडे. मराठवाड्याची, प्रदेशाची, महाराष्ट्राची, देशाची प्रगती, सेवा लांबच राहिली मुलांनो. आणि म्हणून गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी गोविंदभाई श्रॉफ यांचं निधन झाल्यानंतर त्याची आठवण राहावी म्हणून वसमत येथे गोविंदभाई सभागृहाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर गोविंदभाई श्रॉफ कार्यकर्ता प्रशिक्षण प्रबोधिनीची सुद्धा स्थापना वसमत येथे केलेली आहे. आणि याशिवाय गंगाप्रसादजी अग्रवाल एक हुशार, जाणतं असं व्यक्तिमत्व होतं मुलांनो. म्हणूनच ही माणसं
मोठी म्हणायला काहीच हरकत नाही. तर त्याचं कारण एक आहे मुलांनो, की ही माणसं आपण डोळे झाकून सगळे जगाकडे पाहतो मुलांनो, अंधानुकरण करत आहोत. एखादी गोष्ट आपल्या प्रदेशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशात जर आली तर आपण म्हणतो माझा काही संबंध नाही, येत असेल तर येऊ दे. एखादी कंपनी येत असेल येऊ दे, मला काही संबंध देणं घेणं नाही. ते माझं काम नाही, ते सरकारचं काम आहे, ते मुख्यमंत्र्याचं काम आहे, ते कलेक्टरचं काम आहे. माझा काही संबंध नाही. मला 2 टाइमचं 3 वेळेस जेवण मिळते ना, बस. पण या येण्याने, या आगमनाने काय परिणाम होतात आपण तसोभरही विचार करत नाही मुलांनो. हे माझं नाही, दुसऱ्याचं आहे. ही माझी जबाबदारी नाही, ही दुसऱ्याची आहे. आपण आपल्यावरली जबाबदारी झटकून देतो मुलांनो. आपण सुद्धा या देशातले घटक आहोत, या देशाचे नागरिक आहोत, रहिवासी आहोत. प्रत्येक जण हे माझं आहे, हे आपलं आहे, असं जर विचार डोळ्यासमोर ठेवून जर माणूस जर वागायला लागला तर आपला देश, आपला प्रदेश आणि आपला राज्य सुजलाम सुफलाम निश्चितपणे व्हायला वेळ लागणार नाही मुलांना. आता पहा, गंगाप्रसाद अग्रवाल यांनी बहुराष्ट्रीय कंपन्याची जाणीव त्यांच्या मनात निर्माण झालेली होती मुलांना. आपल्या देशामध्ये किती कंपन्या आलेल्या आहेत मुलांना. बहुराष्ट्रीय कंपन्यांचं जाळच निर्माण झालेलं आहे. बाहेरच्या देशातल्या कंपन्या आलेल्या आहेत आणि बाहेरच्या देशातल्या कंपन्या आल्यामुळे तेव्हा कोणालाही वाटलं नाही पाहिजे, कंपन्या आल्यानंतर आपल्या एक आनंद निर्माण झाला, बाहेरच्या देशातल्या कंपन्या भारतात आल्या, आता आपला हे मिळणार, आपला ते मिळणार, सगळं काही मिळणार. हे अशा वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आल्यामुळे, वेगवेगळ्या राष्ट्रातल्या कंपन्या आल्यामुळे आपण सगळे आयत खाऊ झालोत मुलांनो, आळशी झालोत. काम करण्याची अजिबात इच्छा नाही. संशोधन तर लांबच राहिलं, नवा शोध तर दूरच राहिला. काम करण्याची काही इच्छा नाही. मला सांगतो, सगळं काही मिळायला लागलं म्हणून. आणि आपल्या देशातला सर्व पैसा त्या वस्तूच्या माध्यमातून बाहेरच्या देशात लोक घेऊन चालेत मुलांना. आपण मेड इन इंडियाची वस्तू घेत नाही. मेड इन जपान, मेड इन चायना वगैरे वगैरे बाहेरच्या देशातला माल ब्रँड समजतो आपण. स्वदेशी स्वतःच्या देशातली एखादी वस्तू तयार झाली तर आपण ते गौण समजा, नाही मेड इन चायना चांगले. आता चायना काय करायला लागलाय तुम्ही सगळेच विद्यार्थी पाहायला लागलात. मेड इन पाकिस्तान, पाकिस्तान आपल्यासोबत काय कसं वागतो, काय करायला लागलेलं आहे. मेड इन नेपाळ, नेपाळचे दरवर्षी हिवाळ्यामध्ये आता येतात. आपल्या परभणीमध्ये सुद्धा आपण ते स्वेटर, मफलर वगैरे घेतो ना वस्तू, सगळ्या नेपाळचे. का आपल्या देशात तयार करता येत नाही? आपल्या देशात सुद्धा तयार करता येतात मुलांना. सर्वात बुद्धी जर कोणत्या देशात जास्त, भारतामध्ये बुद्धी जास्त आहे मुलांना. परंतु जन्म इथं घेतात, लहानाचे मोठे इथं होतात, शिक्षण इथं घेतात, खातात पितात इथलं, आणि मोठं झाल्यानंतर अमेरिकेला. कुठं आहे मुलगा? जपानला. कुठं आहे मुलगा? रशियाला. कुठं आहे मुलगा? इंग्लंडला. हे असं जर अशा प्रकारचं जर वातावरण जर निर्माण होत असेल तर कशी परिस्थिती निर्माण होईल मुलांनो, कल्पना करा तुम्ही. आणि अशा प्रकारची त्यानंतर गोबर गॅस याचा विचार, गंगाप्रसाद अग्रवाल, गोबर गॅसचा विचार मुलांना. आता आपला गॅस आलेला आहे, कारण गोबर गॅसच्या माध्यमातून वीज निर्मिती करता येते आणि वीज निर्मिती केल्यामुळे प्रदूषण निर्माण होणार नाही आणि आपल्याला दुसऱ्यावर सुद्धा अवलंबून राहावं लागत नाही. अशा प्रकारचा विचार गोबर गॅसचा प्रकल्प, गोबर गॅसचा प्रोजेक्ट गोविंदभाई सराफ यांनी त्या काळामध्ये समाज प्रबोधन, समाज जागृती करण्याचं काम केलेलं आहे. आणि तो उपक्रम तो बऱ्याच गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये राबवण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे मुलांना.
शासनाने त्यावर सबसिडीसुद्धा ठेवलेली होती. लोकांनी ते गोबर गॅसचा प्रोजेक्टसुद्धा सुरू केलेला होता. काही वापरसुद्धा झालेला आहे मुलांनो. आणि त्यानंतर सौर ऊर्जेचा उपयोग प्रत्येक माणसानं करणं किती गरजेचं आहे याचाही विचार गोविंदभाई सराफ यांनी